केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन 1445 कोटी 97 लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून मंदिर संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना, भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रदक्षिणा मार्ग, अन्नछत्र, वाहनतळ आणि वारसा संवर्धनाची होणार कामे। कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1445 कोटी 97 लाख रुपयांच्या भव्य विकास आराखड्याचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगरविकास राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। त्यानंतर रामाचा पार इथं उत्सव मूर्तीचं पूजन करण्यात आलं। नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धन तसंच मुख्य मंदिर जतन आणि परिसर विकास कामांच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय राठोड यांनी विकास आराखड्याची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली। सुमारे 1000 वर्षाचा इतिहास लाभलेलं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं। हेमाडपंथी स्थापत्यशैली, समृद्ध शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचा अनोखा वारसा लाभलेल्या या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंजूर केलेला विकास आराखडा मंदिराचे ऐतिहासिक वैभव जपत आधुनिक सुविधांची उभारणी करणारा ठरणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने 6 मे 2025 रोजी या विकास आराखड्यास मंजुरी दिली होती। पहिल्या टप्प्यात 143 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये मूळ मंदिराचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामं समाविष्ट आहेत। सध्या मंदिर संवर्धनासाठी 32 कोटी 96 लाख रुपये तर विद्युतीकरण, CCTV आणि प्रकाश योजना यासाठी 23 कोटी 5 लाख रुपयांची कामं सुरू आहेत। या आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरातील 41 लहान मोठ्या मंदिरांचं संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण, दर्शन मंडप, अन्नछत्र, देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र स्वच्छतागृहे, चप्पल स्टँड, दुकाने, ऑफी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौक्या, बहुउद्देशीय सभागृह, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेद पाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या वाहनतळांची उभारणी करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 28,058 चौरस मीटर जागेचं मूल्यांकन करण्यात आलं असून त्यापैकी 19,489 चौरस मीटर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगानं सुरू आहे। 3 टप्प्यात राबवण्यात येणारा हा विकास आराखडा पूर्ण झाल्यानंतर अंबाबाई मंदिर परिसराला नवे वैभव प्राप्त होणार असून धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे। मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून जतन करताना भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासासाठी मोलाचा दगड ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।